खासदार निशिकांत दुबेंना महाराष्ट्रातील काँग्रेसच्या महिला खासदार भिडल्या। संसदेच्या लॉबीत घेराव, जय महाराष्ट्रच्या घोषणांनी संसद दणाणली। मुंबई अहमदाबाद महामार्गालगतच्या हॉटेल व्यावसायिकांना मराठीचं वावडं। दहिसरपर्यंतच्या सर्व हॉटेलवर सर्रास गुजराती पाट्या। पुढारी न्यूजच्या बातमीनंतर मनसेचा दणका, गुजराती पाट्या उतरवल्या। मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून माणिकराव कोकाटेंबाबत निर्णय घेणार। अजित पवारांची भूमिका, मंत्र्यांनी बोलताना तारतम्य ठेवावं, अजितदादांनी कोकाटेंना सुनावलं। धमक्या काय देताय, पुरावे द्या। हनी ट्रॅप पेनड्राईव्ह वरून अजित पवारांचं विरोधकांना आव्हान। सरकारच्या खात्यावर 1,40,00,000 नव्हते का? हर्षल पाटील यांच्या आत्महत्येवरून राऊतांचा सवाल। झालेली घटना दुर्दैवी, पण त्याला आम्ही काम दिलं नव्हतं, अजितदादांचं स्पष्टीकरण। जेएनयू मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या कार्यक्रमाला एसएफआयचा विरोध। विद्यार्थ्यांकडून जोरदार घोषणाबाजी। फडणवीसांच्या हस्ते मराठी अध्यासन केंद्राचं उद्घाटन। मुंबई लोकल साखळी ब्लास्ट प्रकरणातील हायकोर्टाच्या निकालाला सुप्रीम कोर्टाची स्थगिती। मात्र जेल बाहेर आलेले आरोपी बाहेरच राहतील। मुंबईतील सार्वजनिक गणेश मंडळांना मोठा दिलासा। 6 फुटांवरील मूर्तींचं समुद्रात विसर्जन करण्यास परवानगी। मुंबई हायकोर्टाचा महत्त्वाचा निर्णय। इंदापूरच्या विश्रामगृहात अचानक वीज पुरवठा खंडित। मंत्री छगन भुजबळांचा बांधकाम विभागावर संताप, अधिकाऱ्यांना झापलं। दौंडमधील न्यू अंबिका कला केंद्रातील गोळीबारावरून विरोधकांचं टीकास्त्र। आरोपी बाळासाहेब मांडेकर, आमदार शंकर मांडेकर यांचा सख्खा भाऊ। शिंदेंच्या आणखी एका नेत्याचा बारनामा समोर। शिंदेंच्या शिवसेनेच्या नागपूर शहर प्रमुखांच्या हॉटेलमधून अवैध दारूसाठा जप्त। हॉटेलला 15 दिवसांसाठी लावलं कुलूप। शेतकरी आणि दिव्यांग बांधवांच्या मागण्यांसाठी बच्चू कडू यांचं चक्का जाम आंदोलन। प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात। हॉटेल भाग्यश्रीचे मालक नागेश मडके यांचं अपहरण। 5 अज्ञातांनी जेवण करून फोटोच्या बहाण्यानं 5 किलोमीटर फरफटत नेलं। पोलीस संरक्षणाची केली मागणी। शिर्डीच्या साईबाबा मंदिराला दुसऱ्यांदा धमकीचा मेल। साई मंदिर बॉम्बनं उडवून देण्याची धमकी। भगवंत मान या नावानं धमकीचा मेल। सिंधुदुर्गमधील देवगड निपाणी राज्यमार्गावर 3 ते 4 फुटांचं भलं मोठं भगदाड। भगदाडाकडे कॉन्ट्रॅक्टरचं दुर्लक्ष, अपघाताची भीती। उद्योगपती अनिल अंबानी यांच्या अडचणीत वाढ। अंबानींशी संलग्न असलेल्या काही कंपन्यांमध्ये ईडीचं सर्च ऑपरेशन। भारत आणि ब्रिटनमध्ये मुक्त व्यापार करार। भारतातील वाहन उत्पादक कंपन्यांना होणार लाभ। लंडनमधून भारतात येणारे मोबाईल, लॅपटॉप, शूज, दागिने स्वस्त होण्याची शक्यता। ऋषभ पंतच्या पायाच्या बोटाला फ्रॅक्चर, संपूर्ण मालिकेतून होणार बाहेर। डॉक्टरांकडून 6 आठवड्यांच्या विश्रांतीचा सल्ला। इटलीत थेट महामार्गावर कोसळलं विमान। दोघांचा मृत्यू, तर रशियामध्ये प्रवासी विमान कोसळून 50 प्रवाशांचा मृत्यू। थायलंड कंबोडिया सीमावाद पेटला। रक्तरंजित संघर्षामुळे तणाव वाढला। दोन्ही देशांच्या सीमेवर भीषण चकमकी। 12हून अधिक लोकांचा मृत्यू।